नमस्कार, आप देख रहे हैं रिप्रेजेंट इंडिया न्यूज़ और मैं हूं मनीषा श्रीवास आपके साथ। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद पवार गुट प्रभाग क्रमांक 3 वाड़ी के अधिकृत नगर सेवक पद के उम्मीदवार गौरव चंद्रकांत लांडगे ने हमारे रिप्रेजेंट इंडिया न्यूज से बात करते हुए अपने चुनावी मुद्दों पर विस्तार से बात की। तो आइए देखते हैं हमारे रिप्रेजेंट इंडिया न्यूज की यह खास रिपोर्ट। गौरव लांडगे जी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट करून हे उमेदवार म्हणून नगर परिषद मध्ये सदस्य म्हणून उभे आहे। आपण त्यांचे जाणून घेऊ त्यांचे काय म्हणणं आहे। भाऊ आपलं स्वागत आहे। काय सांगणार आहे तुम्ही निवडणूकमध्ये आहे, काय सांगणार? प्रचार काय सुरू तुमचा? जसं वाडी नगर परिषदमध्ये भ्रष्टाचार आहे, इथं बाजारपेठ नाही आहे, इथं खूप करप्शन आहे। वाडी नगर परिषदमध्ये लोकांच्या समस्या आहे, त्याचं काही प्रशासन राज चालू आहे, त्यासाठी त्या योग्य ते निर्णय घ्यायसाठी मी उभा आहे। तुम्ही या अगोदर काय सामाजिक कार्य केलेले आहे? मी खूप सामाजिक कार्य केले, लोकांचे अनेक प्रश्न सोडवतो मी, जे कोणी ज्याला काही मदत लागेल त्याला मदत करतो, असं मी सामाजिक कार्य करत राहतो। आणि तुम्ही समोर निवडून आले नंतर काय असे मुख्य कार्य आहे तुमच्या वाड्यात किंवा या नाल्याचा खूप त्रास आहे, इथे लाइटिंग नाही बरोबर, खूप काही त्रास आहे इथे, आणि रस्ते नाही बरोबर, अतिक्रमण केलं आहे लोकांनी, त्या सगळ्या विषयावर आपण काम करणार आहे। तुमचे विरोधी पक्षामध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार उभे आहे आणि इतर पक्षाचे उमेदवार प्रचार प्रसार करत आहे। तुम्हाला काय वाटते, प्रतिसाद कोणाला तुम्हाला भेटू शकते का? जनता तुम्हाला मत देणार का? देईल, नक्कीच देईल। मला माझं काम योगदान पाहून मला नक्कीच मत देईल। आणि या वाडी शहरात भारतीय जनता पार्टीच्या या भागाचे जे हिंगणाचे आमदार आहेत ते समीर मेघे आहे, त्यांच्या म्हणणं आहे की ज्यांचे जे उमेदवार आहेत त्यांचे जे उभे आहे अध्यक्षसाठी किंवा मेंबर जे आहे त्यांच्या सगळा पॅनल निघणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे। सभामध्ये त्यांनी म्हटलं आता त्यांना वाटत आहे जसं आता चालू आहे देशात, कोणाला वोट द्या बीजेपीलाच पडेल, त्या हिशोबाने ते म्हणत असतील, त्या हिशोबाने त्यांना वाटत आहे। पण आता काय वाडीत काय त्यांनी काय केलं? इथं दवाखाना नाही आहे, काहीच नाही। इतक्या वर्ष आमदार राहून 10 वर्ष झाले, त्यांनी काय केलं? काहीच नाही केलं। या वाडी शहरात मुख्यमंत्रीची सभा झाली, बावनकुळे मुख्यमंत्रीची सभा याच्यासाठी झाली का ते भिले ते, त्यांचं जर एवढं शिवर होतं तर मुख्यमंत्र्याची सभा कशासाठी झाली असते? बरोबर। आमचं तर एकही नाही आला, कोणीच नाही आला अजून आतापर्यंत। त्या लोकांना एवढी काय कशाची भीती आहे? त्यासाठी मुख्यमंत्र्याची त्यांनी सभा लावली, पण त्याचं उत्तर आता मिळेल त्यांना 3 तारखेला। त्यांचं म्हणणं आहे की बा या भागात झोपडपट्टीचे जे वाटप करायचे आहे, जे पट्टे वगैरे वाटप आहे, त्यांनी आश्वासन दिले आहे की आम्ही झोपडपट्टीचे वाटप करू। बीजेपी आश्वासनच देते, अजून काही करते थोडे ना। तुमची सत्ता आल्यावर हे सगळे प्रश्न सुटणार का? प्रयत्न करू, ते आता वरती आहे त्यांच्या हातात, आपण आपल्याकडून प्रयत्न नक्की करू। तुम्ही काय म्हणजे मतदारांना आव्हान करणार तुमचे वाडाचे शेवटचे तुम्ही आव्हानसाठी सांगा? आता माझ्या विरोधी जे आहे ते पैसेवाले लोक उभे आहेत, ते जर पैसे खर्च करत आहे आता तर ते खरंच ते यांची कामं करणार आहे का? जनता मला ज्यांच्या मनात आहे तर ते नक्कीच मला मदत करतील। माझं नाव गौरव चंद्रकांत लांडगे, मी प्रभाग क्रमांक 3 मधून राष्ट्रवादी काँग्रेस व शरद पवार गटाकडून उमेदवारी मला दिली, त्याबद्दल त्यांचे सर्वांचे आभार आणि तुमचे पण। तुमचे चुनाव चिन्ह काय आहे? तुतारी वाजवणारा माणूस। येणाऱ्या 2 तारखेला तुतारी या चिन्हासमोर बटन दाबून मला प्रचंड बहुमताने विजयी करा, असं मी सगळ्यांना आवाहन करतो।